नमस्ते महाराष्ट्रामध्ये यापुढे आपण पाहूयात महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईकांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसं निवेदन दिलंय। भाजप नेत्यांची चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रमेश लटके यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली। शरद पवारांनी सुद्धा अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटकेंना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलंय। निवडणूक प्रतिष्ठेची न करता लटके यांना निवडून दिल्यास राज्यामध्ये योग्य संदेश जाईल असं शरद पवार म्हणाले। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपनं ही निवडणूक लढवू नये अशी विनंती केली आहे। पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा असं आवाहन राज ठाकरेंनी पत्रातून केलंय। अंधेरी पोटनिवडणुकीवरून प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। 54 पैकी 40 आमदार सोडून गेले तरी उद्धव ठाकरेंचा अहंकार काही कमी होत नाही। बिनविरोध निवडणुकीबाबत ते काही बोलले नाहीत अशी टीका दरेकरांनी केली। अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राला काहीही अर्थ नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलंय। भाजपला निवडणूक लढली पाहिजे असं रामदास आठवले म्हणाले। उद्धव ठाकरेंना अंधेरीमध्ये पराभव दिसतोय, त्यामुळे फॉर्म रद्द करण्याची मागणी करतायत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। तसंच उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांचा धसका घेतल्याचंही ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली। नवं सरकार बंजारा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची शेलार आणि पवार यांच्या उमेदवारांसोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत ठाण्यात आयपीएलचे सामने व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल आहेत अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली। तसंच हे सामने दादाजी कोंडदेव इथे व्हावेत अशी देखील मागणी प्रताप सरनाईकांनी केली। बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे नेत असल्याचं सांगत यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलंय। ठाण्यात आयोजित विराट संत संमेलनात ते बोलत होते। अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि देशात 370 कलम हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि तीच स्वप्न मोदींनी पूर्ण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। हिंदू धर्मीयांनी कधी कोणावरती आक्रमण केलं नाही किंवा कोणाची निंदा केली नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। ठाण्यात आयोजित संत संमेलनात ते बोलत होते। काही लोक काही वर्षांपूर्वी राजकारणामध्ये हिंदू असल्याचं बोलण्यापासून घाबरत होते, मात्र आता परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणी अन्याय केला तर सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला। मुंबईच्या विलेपार्लेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती आणि या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे यानं ही मुलाखत घेतली आणि या सिनेमासाठी त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेत आवाज दिलाय। यावेळी महाराजांचा इतिहास, गडकिल्ले, शिवनेरी गडावरती त्यांना आलेला विलक्षण अनुभव याविषयी राज ठाकरेंनी दिलखुलास गप्पा मारल्या। राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलं। सध्या मागचा पुढचा विचार न करता ओरबाडणं सुरू आहे। तरसाच्या हातामध्ये हत्ती सापडावा आणि ओरबाडून खावा अशी राजकीय परिस्थिती झाली आहे असं राज ठाकरे म्हणाले। शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री शंभूराज देसाईंनी अजित पवारांवरती जोरदार टीका केली आहे। अजितदादांना सरकार पडेल हे बोलल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचे तर सत्तेत नसल्यामुळे त्यांची अवस्था पाण्याविना मासा अशी झाली असा टोला शंभूराज देसाईंनी लगावला। राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय। मंत्रीपद न मिळाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज होऊन सरकार पडेल असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं आणि त्यांच्या याच वक्तव्यावरती उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, अन्याय होत असेल तर एकनाथ खडसेंनी कोर्टात जावं या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उत्तर दिलंय। खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला। विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखं विधान परिषदेवरती पाठवा असं जाहीर मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपचे नेते दरेकर यांच्याकडे केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। उद्धव ठाकरेंनी राजकीय आत्महत्या स्वतःहून ओढून घेतली आणि आपल्याच आमदारांची
ज्या पद्धतीने उद्धव वागला त्यामुळेच 40 जण डोळ्यासमोर गेले, एकालाही अडवण्याची उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही, अशी खरमरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सावंतवाडीमध्ये बोलताना केली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि विनायक राऊतांवरती टीका केली. संजय राऊत विनायक राऊतांना विचारतायत, तुम्ही कधी आतमध्ये येणार, असं म्हणत राणेंनी राऊतांवरती टीका केली. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी गुलाबराव पाटलांना दिलाय. माझ्या फोनवरती धमकी देऊन बघा, जिथे सांगाल तिथे येऊन तुमच्याशी 2 हात करू, असा इशारा देण्यात आलाय. मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनावरून सोशल मीडियावरती केले जाणारे आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप प्रत्यारोप लाजिरवाणे असल्याची खंत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तुषार काकडे यांनी व्यक्त केली. त्यामुळे मराठा आरक्षण चळवळ बदनाम होत असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजानं ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर केलं तर केवळ पंतप्रधान नव्हे तर कृषी मंत्री सुद्धा मराठा समाजाचा होईल, असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. चिपळूणमधल्या मराठा समाजाच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री रामदास आठवलेंविरोधात आंदोलन करण्यात आलं. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिपब्लिकन सेनेनं आंदोलन करत आठवलेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मराठा क्रांती मोर्चा तसंच मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विषप्राशन केलं. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि या संदर्भात एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत होती. तर गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावरती चुकीचे आरोप झाले आणि त्यामुळे माझी नाहक बदनामी केली जाते, त्यामुळे मला त्रास झाला असल्याचा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रावेर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यामध्ये नवनिर्वाचित सदस्य आणि विविध पदांवरती नियुक्त झालेल्यांचा उपजिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला असून भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या मुसळधार पावसामुळे सावंतवाडीतील जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं हजारो हेक्टरवरील काढणीला आलेलं पीक पाण्यात गेलंय. सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. तर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत. बुलडाण्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं असून तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत. पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. परतीच्या पावसानं नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यात कापसाचं प्रचंड नुकसान झालं आणि सातत्यानं पडलेल्या पावसानं शेतजमिनीमध्ये शेवाळ साचलं असून शेताला दलदलीचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मावळमध्ये कृषी विभागानं सोयाबीन उत्पादकांसाठी कार्यशाळा घेतली होती. यात सेंद्रिय खतं, युरिया बनवण्याचे धडे शेतकऱ्यांना देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये मावळ, पिंपरी चिंचवडमधील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ऊस परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि एफआरपी अधिक 350 रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गारखेडामध्ये 2 महिन्यांपासून वीज पुरवठा नाही, पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. संतप्त शेतकऱ्यांकडून उद्या गाव विक्री आंदोलन केलं जाणार आहे. राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,500 रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळाले. 100% नुकसान झालेलं असून सुद्धा प्रशासनानं कमी नुकसान दाखवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जांबूतमधील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीकडून मुलीच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. पुण्यातील कोंडवे धावडे परिसरात अल्पवयीन मुलीनं नवजात शिशूला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलीवरती गुन्हा दाखल झालाय, तर नवजात शिशूवरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख इथे सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रामध्ये ओढलं गेल्यामुळे 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय.
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील भोजला येथील ऊसतोड कामगाराला पैशासाठी खोलीमध्ये डांबून मानसिक त्रास दिल्याची घटना घडली। या प्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। कुख्यात गुंड गजानन मारणेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। साताऱ्यातील वाईजवळच्या अॅडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊसवरती त्याला ताब्यात घेण्यात आलं। गजानन मारणे याच्यावरती खंडणी अपहरण प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। अॅडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्म हाऊसवरती भेटण्यासाठी आला असताना पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नालासोपाऱ्यामध्ये किरकोळ भांडणातून एकानं पत्नीची हत्या केली। आरोपी सध्या फरार असून शोध सुरू आहे आणि भांडणाचा राग मनात धरून पत्नीचा झोपेमध्ये गळा दाबून आरोपीनं खून केलाय। मीरा रोडच्या वोकाड हॉस्पिटलच्या शेजारी मेडिकलमध्ये चोरी झाली। चोरट्यांनी शटर तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला आणि दुकानातील सगळी रोकड लांबवली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलीस निरीक्षक असल्याचा बनाव करत आरोपीला मदत करण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला अटक करण्यात आली। जुन्नरच्या राजगुरुनगर पोलीस ठाण्यात हा प्रकार उघडकीस आलाय। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि या आगीमध्ये हजारो रुपयांचं साहित्य मात्र जळून खाक झालंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात गणेशप्रस्थ परिसरात असलेल्या 3 दुकानांना भीषण आग लागली आणि या आगीमध्ये एका ऑइल पेंटच्या दुकानासह 3 दुकानं जळून खाक झाली। ठाण्यातल्या शिळफाटा रोड इथे खान कंपाऊंडमधील गोडाऊनला आग लागली। मुंब्रा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। बुलढाणा खामगाव मार्गावरती एसटी बसनं बाईकला धडक दिली आणि अपघातामध्ये एक जण जागीच ठार झालाय। एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी जांबूतमधील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादीकडून मुलीच्या कुटुंबियांना 50,000 रुपयांची रोख रक्कम देण्यात आली। मावळातील पाथर गावात एका झोपडीमध्ये 14 फुटांचा अजगर आढळल्यामुळे खळबळ माजली। अजगराला पाहून कुटुंबातील सर्वजण भीतीनं झोपडीच्या बाहेर पळाले। वन्यजीव रक्षकांनी अजगराला पकडून जंगलामध्ये सोडून दिलं। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। नमस्ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। कल्याण बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती। दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार काल असल्यामुळे शिवाजी चौकात कपडे, तोरणं, कंदील, पणत्या खरेदीसाठी मोठी गर्दी होती। दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी लक्ष्मी रोडवरती तुफान गर्दी केली। लक्ष्मी रोड, तुळशीबाग, मंडई, बोरीआळी या पेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या। अमरावतीमध्ये दिवाळी निमित्तानं इथल्या रघुवीर मिठाई प्रतिष्ठानकडून सोन्याचा मुलामा असलेली सुवर्ण परवल मिठाई बनवण्यात आली आहे। 11,000 रुपये प्रति किलो मिठाईचा दर असून मिठाई पाहण्यासाठीच ग्राहकांची गर्दी होते। डोंबिवलीमध्ये आदिवासी समाजातील पारंपरिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं। दिवाळीचा फराळ, वारली चित्रकला, कपडे, दागिने ठेवण्यात आलेत। प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतोय। भुसावळमध्ये कुंभारवाड्यात दिवाळीची लगबग सुरू आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी देवीची मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा मागणी वाढल्यामुळे मूर्तिकारांना दिलासा मिळालाय। वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे मावळातील निसर्गाचं रूप खुलून दिसू लागलंय। मुंबई पुणे रेल्वे मार्गावरून प्रवास करताना खंडाळा ते मंकी हिल दरम्यान जणू आकाश जमिनीवरती असल्याचा भास होतोय। निसर्गाचं हे रूप प्रवासी अलंकार साळवींनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय। चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन उत्सव साजरा करण्यात आला आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमीवरती स्वच्छता अभियान राबवलं। मावळातील प्रतिशिर्डीमध्ये साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। रविवार सुट्टीचा औचित्य साधून साई भक्तांनी साईंच्या दर्शनाला गर्दी केली होती। दौंडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। बुलढाण्यातल्या खामगाव शहरामध्ये नवरात्रीप्रमाणे 10 दिवसीय शांती उत्सव साजरा केला जातो। या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये लहानग्यांचा आबालवृद्धांनी गरब्याचा आनंद लुटला। प्रयागराजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी शंकराचार्य, स्वरूपानंद सरस्वती आणि मुलायमसिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। 4 दिवसीय बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत।
जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये काश्मीरी पंडित पूरण कृष्णा भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी काल अंत्यसंस्कार करण्यात आले. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात गावाकडच्या बातम्या.